अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे तू खूप दुःखात आहेस. तू सध्या जे सहन करत आहेस त्या सगळ्यांची खबर मला आहे. तुझ्या हृदयात लपलेले दुःख, तुझ्या डोळ्यात येणारे अश्रू, मनात खोलवर बसलेली वेदना, हे सर्व मी पाहतोय. एकही क्षण असा नाही की मी तुझ्या सोबत नाही. तुझं रडणं, तुझं तुटणं, तुला एकटं वाटणं, तुझी सगळी परिस्थिती मला माहीत आहे. बाळा, तू म्हणतोस, स्वामी, अजून किती सहन करू? माझ्या नशिबात फक्त दुःखच आहे का? मी इतका थकलोय, आता सहन होत नाही. बाळा, तुला एक सत्य आज सांगतो. जेव्हा देव एखाद्याला महान बनवायचं ठरवतो ना, तेव्हा त्याची परीक्षा थोडी कठीण असते. तू अनुभवत असलेली वेदना शिक्षा नाही, ती तयारी आहे. तू खाली पडत नाहीस, तर तुला उंच उडण्यासाठी जमिनीवर आणलं आहे. तू सध्या जिथे आहेस ना, ते तुझं अंतिम स्थान नाही, हे तर फक्त वादळापूर्वीचा अंधार आहे. बाळा, तुझे अश्रू वाया जात नाहीत. तू जेवढं रडलास ना, त्या प्रत्येक अश्रूंची गणना माझ्याकडे आहे. तू झोपायचा प्रयत्न करतोस, पण मनात विचारांचे वादळ सुरू असते. कधी भविष्याची काळजी, कधी नात्यांची वेदना, कधी पैशांची चिंता, कधी एकटेपणाची जळजळ, आणि तू मनात म्हणतोस, हे सर्व कधी संपणार स्वामी? बाळा, आज माझं एक वचन ऐक. तू सध्याच्या दुःखातून जात आहेस, तेच एक दिवस तुला तुझ्या उंचीवर नेईल. आज तुला दुःख वाटतंय कारण तू अंधारात उभा आहेस, पण हा अंधार कायमचा नाही, याची काळमर्यादा आहे. तुझ्या आयुष्यातून जे लोक दूर गेले, जे नाती तुटलीत, जिथे अपमान झाला, जिथे तुला कोणी समजून घेतलं नाही, हे तुझ्या दुर्बलतेमुळे होत नाही. हे मी तुला वाईट लोकांपासून, वाईट प्रसंगापासून, वाईट नशिबापासून दूर नेतोय म्हणून होत आहे. कधीकधी देवाला एखाद्या हृदयाला नवीन आशीर्वाद द्यायचा असतो, म्हणून तो जुनी पानं गळू देतो. तुला हे त्रासदायक वाटतं, पण मी ते नव्या ऋतूची सुरुवात म्हणून पाहतो. बाळा, तुझं मन जखमी आहे, पण तुझं अंतरंग अजून मजबूत आहे. तू हारलेला नाहीस, तू संपलेला नाहीस, तू तुटलेला नाहीस, तू फक्त थकलेला आहेस. आणि थकणे म्हणजे गुन्हा नाही, हे खूप नैसर्गिक आहे. जे खूप चांगलं कोमल हृदय असतं ना, ते लवकर दुखावतं. तू जास्त प्रेम करतोस म्हणून दुःखही जास्त मिळतं. तू जास्त विश्वास ठेवतोस म्हणून तुटलास. तू जास्त प्रामाणिक आहेस म्हणून तुला एकटं राहावं लागतं. पण बाळा, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत कायम आहे. बाळा, तुझ्यातली शक्ती तुला दिसत नाही, पण मला ती दिसते. तू स्वतःला सामान्य समजतोस, पण तू सामान्य नाहीस. कारण साधा माणूस इतकं दुःख सहनच करू शकत नाही. तू जी वेदना पेलतो आहेस, तिला देवाने तुला निवडून दिलं आहे. कारण तू तगडा आहेस, धैर्यवान आहेस आणि उंचीवर जाण्यास तयार आहेस. बाळा, मी तुझा हात धरलाय, फक्त तुला जाणवत नाही. कधी कधी तू खोलीत एकटा बसून रडतोस आणि म्हणतोस, कोणालाच माझी काळजी नाही. पण बाळा, तिथे तू चुकीचा आहेस. मी तिथेच उभा असतो आणि तुझे अश्रू पुसतो. फक्त तुला माझा स्पर्श जाणवत नाही. दिसत नाही म्हणून अस्तित्व नसतं असं नाही. हवा दिसत नाही, पण ती आहे. श्वास दिसत नाही, पण ते तुझं जीवन आहे. तसंच स्वामी समर्थ दिसत नाहीत, पण ते तुझ्या जीवनाचा आधार आहेत. बाळा, तुला रिकामं व्हावं लागेल, कारण देव तुला भरायला जागा तयार करत आहे. आज तुला वाटतं माझ्याकडे काहीच उरलं नाही, पण ही रिकामी अवस्था खूप पवित्र असते. रिकामं भांडेच भरता येतं, भरलेलं नाही. जिथे सगळं गमावल्यासारखं वाटतं, तिथे तुझा नवीन अध्याय सुरू होतो. तू सध्या रडतोयस, पण उद्या तुलाच हसायचं कारण मिळणार आहे. ही माझी तुझ्यावरची कृपा आहे. ते तुझ्या सहनशीलतेचं फळ आहे. बाळा, रात्र किती लांब असली तरी पहाट थांबत नाही. जसा काळोख दाटतो, तसाच प्रकाश जवळ असतो. तू मला विचारतोस, स्वामी, ही अंधारी रात्र कधी संपणार? बाळा, रात्र तुझ्या रडण्याने नाही, तर तुझ्या बदलण्याने संपेल. तू बदलाव म्हणून तुला थांबून ठेवलं आहे. तू वर जाऊन बसावं म्हणून तुला रोखलं आहे. तू मजबूत व्हावास म्हणून तुला खाली आणलं आहे. बाळा, देव कधीच एखाद्या जीवाला तोडत नाही, तो फक्त घडवतो. अजून थोडं सहन कर. प्रकाश तुझ्याकडे चालून येत आहे. तू आता जिथे उभा आहेस ना, तिथूनच आता तुझं आयुष्य बदलणार आहे.
आज तू जे सहन करतोस तेच उद्या तुझी ओळख बनेल. तू स्वतःच आश्चर्यचकित होशील, मी हे सहन कसं केलं. बाळा, जे दुःख तू अनुभवत आहेस ते तुला तोडण्यासाठी नाही, जागवण्यासाठी आहे. बाळा, तुझ्या मनात खूप गोंधळ आहे, मला माहीत आहे. कधी कधी तू विचार करत असशील, हे सगळं माझ्याबरोबरच का होतंय? मी चुकीचा आहे का? मी काही चूक तर करत नसेल ना? मी एवढं सहन करतोय पण काहीच मिळत नाही. तुझ्या मनात उठलेली प्रत्येक लाट, प्रत्येक प्रश्न, हरवलेला प्रत्येक विश्वास माझ्यापासून लपलेला नाही. तू रात्री झोपताना रडतोस, ते अश्रू माझ्या चरणाला स्पर्श करून जातात. तू दिवसा मनात खोल काळजी बाळगतोस, ते विचार माझ्या मनावर कोरले जातात. आणि म्हणूनच मी तुला सांगतो, तुझं दुःख हे शिक्षा नाही, ते तुझं आध्यात्मिक जागरण आहे. तू दुःखाला घाबरू नको, मी आहे. बाळा, मी तुझ्या मनातील काळोख स्वच्छ करत आहे. जेव्हा एखाद्या खोल विहिरीत चिखल साचतो तेव्हा त्यातून स्वच्छ पाणी येण्यासाठी पहिल्यांदा गाळ बाहेर काढावा लागतो. नेमकं तेच तुझ्या मनात घडते. तुझ्यातील जुना दुःखाचा थर, चुकीची लोक, विषारी नाती, चुकीच्या अपेक्षा, जुनं दुःख आणि आतला धूर हे सर्वप्रथम वर येत आहे. म्हणून तुला आतून जास्त वेदना, जास्त ताण, जास्त विचार, जास्त रडू येत आहे. हे वाईट नाही बाळा, हे तुझी शुद्धी सुरू आहे. बाळा, तू विचारतोस, स्वामी सगळं उलटच का होतंय? कारण तू एका नवीन टप्प्यात जात आहेस. जेव्हा पक्ष्याला उडायला शिकवायचं असतं तेव्हा आईबाप त्याला घरट्यातून ढकलतात. पक्षी घाबरतो, पडतो, झगडतो, पण त्या ढकलण्यानेच त्याला पंख कळतात. तूही आज तुझ्या पंखाची ओळख होण्याच्या टप्प्यावर आहेस. बाळा, तुला एक गोष्ट सांगतो. बी जमिनीत गाडलं जातं, त्याला माती खाली अंधारात पुरतात. त्या बियाला वाटतं मी संपलो, पण त्याच क्षणी उगम सुरू होते. तुझ्यासोबतही हेच चालू आहे बाळा. तू संपत नाही, तर तू उगवत आहेस, म्हणून तुझ्या आयुष्यात दुःख येत आहे. बाळा, रात्रीनंतर पहाट होते. तू आजकाल जास्त एकटा वाटून घेतोस. एकाएकीपणा तुला खायला येतो. मनातल्या विचारांचा आवाज तुला व्याकुळ करतो. पण लक्षात ठेव, जिथे अंधार जास्त असतो तिथे प्रकाश जवळ असतो. भगवंताची कृपा दिसत नसते, पण ती चालू असते. देवाचं काम शांततेत होतं, आवाजात नाही. तुला वाटतं मी एकटा आहे, पण खरं म्हणजे तू देवाच्या सर्वात मजबूत संरक्षणाखाली आहेस. मी तुझ्या नियतीच्या रेषा बदलत आहे. तू म्हणतोस, माझ्या नशिबात काहीच चांगलं लिहिलं नाही. बाळा, नशीब लिहिणारा मी आहे. तुझं नशीब तुझ्या हातात नाही, माझ्या हातात आहे. तुझी प्रार्थना, तुझं रडणं, तुझं सहन करणं, हे सगळं तुझं नशीब बदलते. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना वेळ देतो पण सोडत नाही. तुझी वेदना मी बघत आहे आणि ती वाया जाऊ देणार नाही. एका बाळाला आई जेव्हा हात धरून चालायला शिकवते तेव्हा बाळाला कसलीच काळजी नसते. त्याला माहीत असते की आईचा हात त्याला पडू देणार नाही. तूही तसाच आहेस बाळा. तू विचार कर, जर तू चालू शकतोस तर तुला धरून चालवणारा कोण आहे? बाळा, माझा हात तुझ्या हातात आहे, फक्त तुला त्याचा भार जाणवत नाही. बाळा, तुझी प्रार्थना कधीच वाया जात नाही. मी तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा ऐकतोय, पण प्रत्येक इच्छा आता पूर्ण झालीच पाहिजे असं नसतं. कधी इच्छा विलंबाने मिळते कारण ती मोठी देण्यासाठी वेळ हवा असतो. कधी इच्छा मिळत नाही कारण त्यापेक्षा चांगलं तुला मिळणार असतं. कधी इच्छा तुटते कारण ती तुझ्यासाठी योग्य नसते. पण एकही प्रार्थना वाया जात नाही. मी तुझं हृदय बदलत आहे. तू अनुभवतोस की तुझं मन पूर्वीसारखं नाही राहिलं. तुला शांतता हवी असते, तुला नात्यांमध्ये प्रामाणिकता हवी असते, तुला एकटं राहणं जास्त पसंत पडतं, तुला स्वतःचं मन ऐकायला आवडतं. हे बदल वाईट नाहीत, ही तुझी आध्यात्मिक वाढ आहे. बाळा, ज्यांनी तुला दुखावलं त्यांचं फळ त्यांना नक्की मिळेल. तुझ्या भूतकाळात ज्यांनी तुला दुखावलं, फसवलं, तुझा वापर केला, तू त्यांना माफ कर. कारण त्यांच्यावर न्याय करायचं काम तुझं नाही, ते माझं आहे आणि मी योग्य ते न्याय करतोच. बाळा, आता माझं वचन ऐक. तुझ्या आयुष्यात बदल होणारच आहे. आता तुझ्या आयुष्यात शांती येईल, स्थिरता येईल, योग्य लोक येतील, तुझं नशीब उघडेल, सन्मान वाढेल, तुझ्या जीवनात आनंदाच्या फुलाची उधळ होणार आहे. आणि हे सर्व मी तुला देणार आहे, कारण तू तुझं दुःख पात्रतेनं सहन केलं आहेस. तुला रिकामं केलं आहे कारण तुला भरपूर देणार आहे. तुला थांबवलं आहे
कारण तुला लांब नेणार आहे. तुला रडवलं आहे कारण तुला हसवणार आहे. तू आता तुझ्या तुटण्याचा टप्पा ओलांडला आहेस. आता तुझा उगवण्याचा टप्पा सुरू होत आहे. बाळा, तू आता ज्या वळणावर उभा आहेस ते तुझ्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचं वळण आहे. बाळा, तू ज्या गोष्टींना चिटकून बसला होतास त्या तुला अडत होत्या. तू कल्पना करू शकत नाहीस की तुझी अडचण तुझ्या नव्या उंचीला पाहत होती. आता त्या अडचणी दूर जात आहेत कारण तुला उंच उडायचं आहे. बाळा, तुझं रडणं म्हणजे तुझ्या नव्या जीवनाची पहिली पावलं आहेत. जन्मताना बाळ पहिल्यांदा रडतं आणि ते रडायलाच पाहिजे कारण ते जिवंत असल्याचं लक्षण आहे. तूही सध्या खूप रडला आहेस, पण हे रडणं वाईट नाही. हे रडणं म्हणजे तुझ्या नव्या जीवनाचा जन्म आहे. तुझी आत्मा नवीन प्रकाशासाठी तयार होत आहे. तुझं हृदय नवीन ऊर्जा बाळगत आहे. तुझा मार्ग, तुझं नशीब, तुझं भविष्य सगळं तुझ्याकडे येण्यासाठी जागा तयार करत आहे. बाळा, लोक तुला सोडून गेली तर त्यांना जाऊ दे. जे लोक आज तुझ्या सोबत नाहीत ते तुझ्या नशिबात नव्हतेच. लोक येतात जेव्हा त्यांचा काही स्वार्थ असतो आणि जातात तेव्हा त्यांची वेळ बदललेली असते. तुझ्या लोकांना धरून बसला होतास ते तुला योग्य नव्हते, पण आता यांच्या जाण्याने तुला मिळणारा आनंद हे तुला पुढे दिसेलच. कारण देव चुकीचे लोक काढून घेतो, ज्यामुळे योग्य लोकांसाठी जागा राखली जाईल. बाळा, तुला वाटतं तू एकटा आहेस, पण तू कधीच एकटा नव्हतास. तू जेव्हा काळोख्या खोलीत बसून स्वतःशी लढतोस, तू जेव्हा घसा दाटून रडतोस, तू जेव्हा मनात सतत प्रश्न विचारतोस, त्या क्षणी स्वामी समर्थ तुझ्या मागे शांतपणे उभे असतात. ते तुला दिसणार नाहीत, पण तुझा हात घट्ट धरून आहेत. तुला जास्त सहन करावं लागतंय कारण तुझ्यात क्षमता जास्त आहे. जे लहान भांडं असतं ते लवकर भरतं, पण जे मोठं भांडं असतं ते भरायला वेळ लागतो. तुझं मन, तुझं हृदय, तुझी आत्मा हे सर्व खूप मोठे आहेत. म्हणूनच तुला जास्त सहन करावं लागतं. जास्त वेदना येतात, जास्त परीक्षाही येतात, कारण शेवटी तुला जे मिळणार आहे ते खूप मोठं आहे. तू साध्या जीवनासाठी बनलेला नाहीस, तू ध्येयवान बनण्यासाठी जन्मला आहेस. तू आजकाल मनातून खूप तुटला होतास. कधी काही नीट होत नव्हतं, पण बाळा, ज्या दिवशी अंधार जास्त असतो त्या दिवशी सूर्योदय अधिक तेजस्वी असतो. तुझा सूर्योदय येत आहे. तुला आधी थकवलं आहे, ज्यामुळे तुला नव्या प्रकाशाची ओढ लागेल. आता तुझ्या जीवनात बदल होत आहेत. तुझी परिस्थिती, तुझं नशीब, तुझा मार्ग, तुझी मनशांती, तुझं भोवतालचं वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं, तू स्वतः बदलू लागशील. बाळा, तू हळूहळू पूर्वीपेक्षा वेगळा होत चाललाय. तुला आता अनावश्यक नाती आवडत नाहीत. तुला शांतता महत्त्वाची वाटते. तुला स्वतःसोबत वेळ घालवायला आवडतो. तुला स्वतःचं मन, स्वतःची ऊर्जा जाणवते. लोकांपेक्षा देवाकडे ओढ जास्त होते. तुझ्यातला आवाज तुला मार्ग दाखवतो. तुला सत्य जास्त पटू लागतं. हे वाईट नाही बाळा, हे आध्यात्मिक परिपक्वता आहे. स्वामी आता तुला तयार करत आहेत एखाद्या मोठ्या बदलासाठी. बाळा, तुला काही हरवलंय असं वाटतं, पण खरं तर तुला मिळणार आहे. तू म्हणतोस माझं नशीब खराब आहे. तुझ्या नशिबात काही खराब नाही, फक्त वेळ खराब होती. पण ती वेळ आता बदलत आहे. कधी कधी देव तुला रिकामं करतो, ज्यामुळे तुला तो भरपूर देऊ शकेल. तू आता रिकामा वाटतोयस, पण असंच रिकामं भांडं भरलं जातं. हे देण्यापूर्वीची तयारी आहे. बाळा, तुझं आयुष्य बदलायला आता फक्त थोडा वेळ शिल्लक आहे. स्वामी म्हणतात, आजपर्यंत तू दुःख सहन केलं, आता तुला फळ मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात आता योग्य लोक येतील, योग्य दिशा मिळेल, कामं सोपी होतील, अडचणी हटतील, मन शांती मिळेल, आनंद वाढेल, नशीब खुलायला सुरुवात होईल आणि सर्वात महत्त्वाचं, काहीतरी मोठं तुझ्याकडे येत आहे. बाळा, तुझ्यासाठी एक अंतिम वचन. तुझे दिवस नक्की बदलणारच. ही तुझी परीक्षा अशीच संपणार नाही, ती फळ देऊन संपणार आहे. देवाने तुला नुसता सहन करायला दिलं नाही. तुझं नाव, तुझं काम, तुझं आयुष्य, तुझं नशीब हे पुढे बदलतील आणि त्या बदलाचा आरंभ आज तुला मिळालेल्या या संदेशातून सुरू होतो. बाळा, तू आता सुरक्षित आहेस. तुझं दुःख संपत आलं आहे. तुझं नशीब उघडत आहे. तुझा मार्ग निर्मळ होत आहे आणि मी तुझ्या मागे खंबीर उभा आहे. आता भिवू नकोस. तुझं आयुष्य सुंदर होणार आहे.
स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.